आणि बघा आज तर चला एकदम मस्त स्पेशल आपलं खेकडाची भाजी. आणि बघा अशा मस्त आपले काळ्या पाठीचे खेकडे आहेत. हे बघा आज आपण बनवणार आहे भाजी. आणि असे मस्त हे काढून घ्यायचं बघा खेकड्याचं. आपण खेकडं मस्त असं धुवून घेऊया. बघा किती मस्त खेकडे आणि मोठे मोठे खेकडे आहेत बघा. किती छान असे मस्त खेकडे येतात. तर आपण खेकड्याची भाजी बनवूया बघा. हे बघा कसे येतं खेकडं. तर आपण साफ करून घेऊया मस्त असे खेकड्याचे. हे आपण भाजी बनवूया बघा खेकड्याची. आणि बघा मस्त असे स्वच्छ मी साफ करून घेतलेले, असे पोट काढून घेतलेले त्याचे. आणि बघा मस्त असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याला. ते मस्त आपले स्वच्छ झालेले आहेत बघा खेकडं. बघा त्यासाठी मी तर मस्त खोबरे भाजून घेतलेलं, कांदा भाजून घेतलेला नाही तर लसूण आणि कोथिंबीर याच्यात आपण आता हे वाटून घेऊया. आणि बघा भाजी बनवण्यासाठी सगळे मसाले याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. चला बघा इथं कढाई ठेवलेली, आता सगळे मसाले मी टाकून घेतलेले आहेत. मी सर्व असं मस्त मिक्स करून घेतलेले बघा. आणि बघू शकता इथे हे बघा सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. चला हे वाटण वाटलेलं आपण यामध्ये टाकून घेऊया. आणि पुन्हा एकदा असं मस्त मिक्स करून घेऊ सगळा मसाला. आणि बघा आपला मसाला कसा शिजत आहे, असा छान मस्त. त्याला आपल्याला जेवढं पाणी टाकायचं आपण तेवढं पाणी टाकू शकतो. आणि बघा मी अजून पाणी टाकते. आपल्या खेकडा शिजण्याला पाणी लागते ना, त्यामुळे बघा मी अजून पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि छान आपण असे उकळल्याच्या नंतर आपण खेकडे टाकूया यामध्ये बघा. आणि बघा इथंच मी असं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि बघा आपल्या भाजीला मस्त असा रशाला आपल्या मस्त असं उकळी फुटलेली आहे. चला आपण खेकडे टाकून घेऊया बघा यामध्ये. आणि बघा आता मस्त आपण उकळी आलेली भाजीला. आणि आपण यामध्ये असे खेकडे टाकून घेतलेले बघा. आणि बघा खेकडे टाकल्याच्या नंतर असे मस्त आपण सगळं मिक्स करून घेतलेले आहे. आणि एकदम असे जिवंत खेकडे होते बरं का. हे सकाळी घेतले ना तेव्हा मी जिवंत खेकडे होते. बघा किती मस्त असं आपलं खेकडं टाकलेले आहे याच्यामध्ये. बघू आता आपण उकळी झाल्यावर भाजी कशी होते ते. आणि छान अशी मस्त उकळी सुटलेली आपली भाजीला. आणि बघा किती छान असं शिजत आहे, बघू शकता तुम्ही खेकड्याची भाजी कशी होते बघा. हे बघा असे मस्त मोठे मोठे खेकडे होते आणि जिवंत मस्त खेकडे होते. चला चांगलं शिजून घेऊया आता खेकड्यांना. आणि बघा किती असं मस्त आपली खेकड्याची भाजी झालेली आहे बघा. आणि छान अशी उकळ पण फुटलेली आहे. आपण आता बघा ते खेकडे असे मस्त काळे होते खेकडं बघा. लाल काळपट्टीचे खेकडे होते आणि एकदम मस्त असे भाजीच आपली खेकडाची भाजी झालेली बघा. आणि खेकडाची भाजी ना का ना मस्त अशी डोळ्यासाठी पण खेकडं चांगले येतात. नजर पण छान येते, हे होते. आणि एकदम मस्त खेकडाचे कालवण छान लागते बघा. कशा असे मस्त असे खेकडे आहेत आपल्या, एवढे मोठे मोठे खेकड्यांची भाजी. आणि एकच नंबर झालेली आपली भाजी बघा. अजून आपण 2 मिनटं ठेवूया, बघू आपली भाजी.
बघा किती असं छान झालेली आहे भाजी. बघू शकताय तुम्ही. बघा खेकडं कसे होते आणि कलर कसा आलेला आहे बघा खेकडाला. मी साफ केले तेव्हा कसे होते आणि आता बघा भाजीमध्ये टाकले तर कसे झाले, मस्त असे लाल. कलर पण बघा खेकडांना कसा आलेला आहे. तर चला, कशा वाटलं आपली खेकडाची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.